सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकाद्वारे आयोजित ऑनलाईन मराठी क्लासमध्ये मी श्रीमती अनुराधा सिंग, तुमची मराठी शिक्षिका, तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी अशीच घेत राहा. मला माहित आहे, हल्ली तुम्ही खूप व्यस्त आहात परीक्षेच्या तयारीत. अहो, परीक्षा पण महत्वाची असते, कारण परीक्षेमुळेच आपले गुण, दोष, क्षमता, वैशिष्ट्ये कळतात. परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने त्याच्या सामोरी जाण्यासाठी, तुमचा उत्साहवर्धन करण्यासाठी मी आजचा सुविचार प्रस्तुत करीत आहे तुमच्या स्क्रीनवर. आजचा सुविचार आहे मुलांनो, देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातलीये, जो झिजेल तोच चमकेल. अर्थात देवाने कसलाही भेदभाव न करता सर्वांना समान बनवलंय, अगदी हिऱ्यासारखं. पण अट म्हणजे शर्त एकच, की जो झिजेल म्हणजे परिश्रम करेल, संघर्ष करेल, कोणत्याही परीक्षेला न घाबरता सामोरी जाईल, तोच हिऱ्यासारखं चमकेल. बच्चों, संघर्ष, परिश्रम या परीक्षा से हमें घबराना नहीं चाहिए, क्योंकि संघर्ष, परीक्षा हमें निखारते हैं, हमें सच्चाई से अवगत कराते हैं. उदाहरण के लिए देखिए, हीरा काले पत्थरों में छिपा रहता है, दबा रहता है, पर जब उस पर हथौड़े से प्रहार होता है, उसे तराशा जाता है, तब वह हीरा अपनी चमक से बहुमूल्य बन जाता है, अनमोल बन जाता है. पत्थर भी जब छेनी का प्रहार सहता है, तभी वह मूर्ति में परिवर्तित होता है. स्वर्ण अर्थात सोना जब अग्नि की तपन सहता है, तभी उससे आभूषण या गहने बनते हैं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व पण हिऱ्यासारखंच, सोन्यासारखंच बहुमूल्य व्हाल, अनमोल व्हाल. ह्या जगात चमचम चमचम प्रकाशित होणार, पण त्यासाठी तुम्हाला झिजावं लागणार, संघर्ष करावा लागणार, परिश्रम करावा लागणार आणि जीवनातील प्रत्येक परीक्षेच्या सामोरी जावं लागणार. बच्चों, परीक्षा का डर कर नहीं, आत्मविश्वास के साथ सामना करें, क्योंकि परीक्षा एक अवसर है अपनी गलतियों को सुधारने का और मौका है अपने व्यक्तित्व को निखारने का. तर मुलांनो, हिऱ्यासारखंच, सोन्यासारखंच तुम्ही चमकत राहावं, तुमचं अष्टपैलूत निखार व्हावं, या शुभकामनेसह चला प्रारंभ करूया मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी या विषयामध्ये. आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 8, गंमत कोडे. गंमत म्हणजे एन्जॉय, आनंद, मजा आणि आनंद लेते हुए खेल खेल में ये पहेली अर्थात कोडे मेरे साथ यानी आपकी अनुराधा टीचर के साथ आपको सॉल्व करना है. तर कोडे सोडवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चित्राचे नीट निरीक्षण करायचे आहे. मुलांनो, गंमत कोडे या पाठामध्ये तुम्हाला दिसत आहे की समोर विविध चित्रे दिलेली आहेत. ह्या चित्रांवरून शब्दखेळ निर्माण केलेला आहे, म्हणजे शब्दखेळाद्वारे प्रत्येक स्वरातून शब्द कसा पद्धतीने तयार होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शब्दसंग्रह वाढवण्यास मदत करणारे हे गंमत कोडे आहे. ह्यामध्ये अ, आ, ओ, औ आणि अंग ह्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या वस्तू चित्रात लपलेले आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला ओळखायची आहेत आणि त्यांची नावे पण सांगायची आहेत.
पण त्याआधी मला सांगा, अ, आ, ओ, औ आणि अंग हे अक्षर स्वर आहेत की व्यंजन? बच्चों, पाठ को आगे बढ़ाने से पहले मेरा आप लोगों से एक प्रश्न है कि अ, आ, ओ, औ और अंग, नहीं बच्चों, ये स्वर है कि व्यंजन है? आ ई क्या है, स्वर है कि व्यंजन है? पहले ये बताइए. व्हेरी गुड, छान, बरोबर ओळखलात तुम्ही. तर हे गंमत कोडे सोडवण्याआधी चला आपण एकदा स्वरांची उजळणी करून घेऊया. स्वर. आज आपण आपल्या पाठाची सुरुवात उजळणीने करूया आणि ही उजळणी आपण करणार आहोत स्वराबरोबर. स्वर म्हणजे काय? तर ज्या वर्णाच्या उच्चारासाठी इतर ध्वनींचा आधार घेतला जात नाही त्या अक्षरांना स्वर असे म्हणतात. म्हणजे अ, आ, ई, उ हे स्वर जे आहेत ते तुम्ही कितीही वेळपर्यंत म्हणू शकता. जसं आपल्याला म्हणायचंय आ, तर आ आपण जास्त वेळ म्हणू शकतो आणि आपल्याला इतर ध्वनीचा आधार सुद्धा घ्यावा लागणार नाही. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल क, तर क म्हणण्यावर क पाठी सुटतं आणि अ हे स्वर, हे स्वराचा आधार आपल्याला पुढे भेटत राहतं. तर व्यंजन आणि स्वर मध्ये मुख्य हेच फरक आहे की आपण स्वर जास्त वेळ बोलू शकतो आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही ध्वनीचा आधार घ्यावा लागत नाही. चला आज आपण स्वर व त्यापासून सुरू होणाऱ्या शब्दांचं वाचन नाही, गायन करूया. तुम्ही पण बोला हा माझ्या मागे. चला. अननसाचा, अननस. हा. अडकित्ताचा, अडकित्ताचा. आरसाचा, आरसाचा. आईस्क्रीमचा, आईस्क्रीमचा. इडलीचा, इडलीचा. इमारतीचा, इमारतीचा. इडलिंबूचा, इडलिंबूचा. ईदचा, ईदचा. उखळाचा, उखळाचा. उशीचा, उशीचा. ऊसाचा, ऊसाचा. ऋषीचा, ऋषीचा. एकचा, एकचा. एडक्याचा, एडक्याचा. ऐरणीचा, ऐरणीचा. ऐरावताचा, ऐरावताचा. ओढणीचा, ओढणीचा. ओठाचा, उसका गाना बना. ओठाचा.
औषधाचा औषधाचा औ औ औताचा औताचा अं अं अंडीचा अंडीचा अंग अंग अंगठीचा अंगठीचा अंग अंग अंजिरीचा अंजीरीचा अह अह स्वतःचा 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 आवडलं मुलांनो स्वराचं गायन? हो येस टीचर छान. आता स्वरांचं गायन झाल्यानंतर आपण गंमत कोडे खेळूया. आता आपण अ आ ओके. ओ औ अम ह्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्र शोधा दाखवा व हा. नागे सांगा. बरोबर. इथून आपल्याला चित्रे शोधायची आहेत हा आणि त्यांची नावे सांगायची आहेत हा. तर चला आपण सुरू करूया. तुम्हाला दिसत असेल इथे भरपूर चित्रे आहेत, खूप सारी चित्रे आहेत बघा, है ना? तर आपण एक एक करून त्यांचे नाव वाचूया. एक एक करून त्यांचं नाव वाचूया. ठीक आहे मुलांनो? बघा, हे आहे अडकित्ता. काय आहे? अडकित्ता हाँ, अडकित्ता इसे हिंदी में सरौता कहते हैं। सरौता हाँ, इससे क्या काटते हैं? इससे क्या काटते हैं? सुपारी वेरी गुड, छान, सुपारी काटते हैं। हाँ, जो पान के शौकीन लोग होते हैं, पान खाते हैं, वो घरों में भी अपने पनडब्बे के डब्बे में ये मीठा सुपारी। हाँ, और पान वाले की दुकान पे आपने इसे अक्सर देखा होगा. आणि मराठीत याला म्हणतात अडकित्ता. मुलांनो, तुम्हाला हिंदीत नाव सर्वांचं माहित आहे. आता लक्षात ठेवायचंय ते मराठीत नाव. मराठीत सरौताला काय म्हणतात? अडकित्ता हा. आणि ही आहे टोपी. हा, ही तुम्हाला उन्हाने वाचवते, धूप से बचाती आहे. आणि हे आहे संडे हो या मंडे, रोज अंडे हा, तरी मराठीत म्हणतात अंडी. काय म्हणतात? अंडी आणि इथे बघा, ह्या मुलीने काय घेतलंय खांद्यावर? दुपट्टा बरोबर, याला मराठीत म्हणतात ओढणी. काय आहे हे? ओढणी. ठीक आहे. आणि हे बघा, हे आहे तुमचं शाळेतून दप्तर. हा, बरोबर. हिंदीत नाही सांगणार, हिंदीत तुम्हाला माहित आहे. आज तुम्हाला सर्वांचे नाव ठेवायचे आहेत. हा, दप्तरच्या बाजूला इथे बघा, हे आहे मुलांचा आवडता फुगा. काय आहे हे? फुगा. हा, आणि हे मलाई खायचंच असतं. आईस्क्रीम. बरोबर, आईस्क्रीम. मलाई. हे बघा, किती मोठं फळ आहे. ह्याची भाजी पण बनवतात आणि पिकल्यावर बरोबर, फणस म्हणतात. आणि हे बघा, फणसाच्या खाली इथे काय आहे? आरसा. हिंदी में शीशा कहते हैं. हा, आरसा. आणि आरसाच्या खाली हे बघा, बोटात अंगठी. बरोबर, हे काय आहे? अंगठी. आणि हे आता
आत्ताच ह्याचं सीझन गेलंय. आंबा आंबा है ना? गोड गोड छान छान पिवळा पिवळा आंबा, फळांचा राजा आंबा. हापूस, लंगडा हे सर्व ह्याचे प्रकार आहेत. आणि हे बघा आतून लाल, वरून लाल आणि ब्राऊन कलरचं काय आहे? अंजीर. हे एक फळ आहे. अंजीर काय आहे? अंजीर. हा. आणि इथे बघा मुलांनो, हे आहे औत. औत मतलब हल. किसान जिससे खेत में हल जोतते हैं ना, खेत जोतते हैं जिस औजार से, उसे औत कहते हैं. इसको बोलिए औत. आउट औत. आउट हा. हे एकदम नवीन शब्द आहे. शेतकरी ह्यानेच आपले खेत शेत नांगरतात. हा, इसी से किसान अपना खेत जोतते हैं. हा. आणि हा बघा अननस हा, मराठीत अननस, हिंदी में अनानास. अननस आज तुम्हाला अननस म्हणायचंय. न दोन वेळा म्हणायचं एकदम. अननस बरोबर, अननस हे पण एक फळ आहे. हा, ठीक आहे. आणि इथे खाली बघा लांब लांब पिवळी केले को गरीबों का फल कहते हैं बच्चों, क्योंकि ये सभी लोग अफोर्ड कर लेते हैं. आज भी अगर भूख लगी है आपको तो अच्छी से अच्छी जगह पर भी 20 रुपए में आपको 4-5 केले मिल जाएंगे, यानी 20 रुपए में पेट भर जाता है. इसलिए केले को गरीबों का फल कहते हैं. और ये बहुत ही फायदेमंद होता है सेहत के लिए. तर ही आहे पिवळी पिवळी केळी. आणि हे आहे ताला. हिंदी में ताला, मराठी में नाम याद रखिए कुलूप. काय म्हणतात? कुलूप. टाळा पण म्हणतात, पण शुद्ध मराठी त्याला काय म्हणतात? कुलूप. हा. आणि हे बघा, हे आहे पुस्तक. वही पुस्तक है ना. काय आहे? वही म्हणू शकता, पुस्तक म्हणू शकता. ठीक आहे. आणि इथे बघा, हे लाल लाल काय आहे? ओठ. लाल लाल काय आहे? ओठ. हा, ह्याच्यावर तुम्ही मुली काय लावता? लिपस्टिक. छान. आणि इथे बघा, हे खाली काय ठेवलंय? टेबल. बरोबर. ह्याला मराठीत टेबल आणि मेज आणि बाक असं म्हणतात. बाक पण म्हणू शकतो. बाक एकदम शुद्ध मराठी आहे. हा. आणि पण हे काय, बाक कसं असतं ते तुम्ही शाळेत बसताना तुमच्या समोर ठेवलं असतं, ते बाक असतं. हे टीचर लोकांच्या समोर असतं. हे टेबल किंवा मेज म्हणू शकता. ठीक आहे. तर सर्व चित्रांची नावे आपलं ओळखून झालंय है ना. पण आता ह्या चित्रांचे आपल्याला काय करायचंय? वर्गीकरण करायचंय. ठीक आहे. चित्रसमूहात जेवढी चित्रे होती त्या सर्व चित्रांचं आपण आता काय केलं? वाचन केलं है ना. ठीक आहे. तर एकदा बघूया आपण कोणकोणतं चित्र पाहिलं. चला, मी वाचते, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, बोलायचं नाही. ठीक आहे. मी वाचते, तुम्ही फक्त बघा. हा, सर्व नाव आलेत की नाही ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टोपी, अंडी, अडकित्ता, फणस, आईस्क्रीम. तुम्हाला ऐकायचं पण आहे आणि मी नाव घेतल्यावर तुमच्या मनात त्या वस्तूचं चित्र आणायचं आहे. मी एकदा पुन्हा वाचते. टोपी, अंडी, अडकित्ता, फणस, आईस्क्रीम, ओढणी, फुगा, आरसा, आंबा, दप्तर. अननस, औत, अंजीर, पुस्तक, ओठ. कुलूप, केळी, टेबल, अंगठी. सर्व चित्र आठवलेत का तुम्हाला मुलांनो? आठवलेत ना? जेवढे मी वाचलं तुम्ही सर्व आठवलात ना? तर आता आपण काय करूया, बघूया की हा
अ, आ, ओ, औ, अम या अक्षरापासून जे शब्द सुरू होत आहेत आपण ते चित्रे शोधायची आहेत. इथे नाव लिहिलेलं आहे हा, पण मी फक्त त्यांच्याबद्दल बोलणार आणि तुम्ही नाव सांगायचं. ठीक आहे, तुम्हाला ओळखायचं आहे की मी कशाबद्दल बोलली, कोणत्या चित्राबद्दल बोलली, तेव्हा तुम्ही नाव सांगायचं. तर सर्वप्रथम आपण सुरू करूया. आपल्या समोर अ पासून कोणतं चित्र आहे. तर मी बघा सांगते की ह्याने आपण सुपारी कापतो. सांगा बरं, या वस्तूचा उपयोग आपण सुपारी कापण्यासाठी करतो. काय ते? बघा इथे लिहिलेलं आहे, सुपारी काटने के लिए हम किसका उपयोग करते हैं? अडकिता. अडकित्ता. बोल हा, अडकित्ता. बरोबर. हा, छान. आणि आता अ पासून आणखीन एक शब्द आहे, तुम्ही मनात शोधून ठेवा हा. मी विचारल्यावर तुम्ही सांगायचं. हे एक फळ आहे, वरून काटेरी आणि त्याच्यावर हिरवी हिरवी पाने आहेत. अ पासून सुरू होणार. अननस. छान 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 मुलांनो. आता आपण आ पासून सुरू होणाऱ्या चित्रांना शोधूया हा. तर ह्याच्यात आपण आपला चेहरा पाहतो. आरसा. आरसा. छान, आरसा बरोबर उत्तर आहे. बरं, आणखीन पहा हा. उन्हाळ्यात किंवा गरमीच्या ऋतूत आपल्याला हे खायला खूप आवडतं. काय? आईस्क्रीम. आईस्क्रीम पण बघा आ पासून सुरू होत आहे ना. हा, तर आपलं अ आणि आ शब्द झाले. आता आपण पाहूया ओ पासून सुरू होणारे शब्द. तर ओ पासून सुरू होणाऱ्या शब्दाबद्दल मी बोलते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मुली हे आपल्या ड्रेसवर सलवार सूट बरोबर घेतात. ओढणी. छान, ओढणी. हे बघा, ओढणी बरोबर आहे. आता ओ पासून एकच चित्र आहे. आता आपण ओठ. हा, ओ पासून इथे एक चित्र आहे. आता खाली बघा हा, खालच्या साईडला मुली ह्याच्यावर लिपस्टिक लावतात. ओठ. बरोबर. हे बघा, ओ पासून ओठ. बघा, याची सुरुवात ओ पासून झाली आहे या शब्दाची. यानंतर आपण औ कडे वळूया. औ ह्या अक्षराकडे वळूया. तर औ पासून शेतकरी काय करतो ह्याने? शेत नांगरतो. औत. काय आहे? औत. औत मतलब हल. हाँ, औत से क्या करते हैं? खेत जोतते. बहुत अच्छा, व्हेरी गुड. ओके. आता आपण औ पासून सुरू होणारा शब्द पाहिलं, औत. हा, आता आपलं शेवटचं अक्षर आलंय अंग. काय आलंय? अंग. तर मला सांगा, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडी. अंडी. बरोबर, अंग पासून अंडी. बर, इथे एक फळाचं नाव दिलंय अंग पासून. एक फळाचं नाव आहे, काय ते सांगा? अंजीर. बरोबर. हा, अंजीर. ह्या शब्दाची सुरुवात पण अंग पासून आहे. हो. हा, आणि बोटात काय घालतात? अंगठी. बघा, या शब्दाची सुरुवात अंग पासून. हा, अ, आ, ओ, औ पासून सुरू होणाऱ्या शब्दानंतर आता आपण पाहूया. आता आपण काय करूया, ह्यांची जरा वर्गणी करून घेऊया की अ पासून आपल्याला कोणकोणते शब्द भेटलेत, आ पासून कोणकोणते शब्द भेटलेत. बरं का? चला.
चला, तर अ पासून आपल्याला जे शब्द भेटले आहेत ते होते अडकित्ता, अननस. अ पासून आपल्याला कोणकोणते दोन शब्द भेटले? अडकित्ता, अननस. आ पासून आपल्याला भेटलं होतं आरसा, आईस्क्रीम. काय भेटलं होतं? आरसा आणि आईस्क्रीम. ओ पासून आपल्याला जे शब्द भेटलेत ते आहेत ओठ आणि ओढणी. ओठ आणि ओढणी. औ पासून आपल्याला फक्त एक शब्द भेटलं, औत. कोणता शब्द भेटला? औत. अंग पासून आपल्याला सर्वात जास्त शब्द भेटलेत. कोणकोणते? अंजीर, अंगठी आणि अंडी. ठीक आहे, चला. हा, चला आता आपण अ, आ, ओ, औ, अं या अक्षरापासून सुरू होणाऱ्या आणखीन काही शब्दांचे वाचन करूया. बर, हे मुलांनो, आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला इथे एका बाजूला चित्र दिसत असणार आणि त्यांची नावे दिसत असणार आणि दुसऱ्या बाजूला अ, आ, ओ, औ आणि अंग हे चौकट असं दिलेलं आहे. तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्वतःहून ह्या चित्रात बघून अ पासून सुरू होणारे शब्द, आ पासून सुरू होणारे शब्द, ओ पासून सुरू होणारे शब्द, औ पासून सुरू होणारे शब्द आणि अंग पासून सुरू होणारे शब्द ह्याच्यात लिहायचे आहेत. तर स्क्रीनशॉट काढून घ्या, मग मी पुढे जाते. मग पुढे जाऊया. काढलं. छान. चला आता आपण अ, आ, ओ, औ आणि अंग ह्यापासून सुरू होणारे काही आणखी शब्द पाहूया. अ पासून बघा, अजगर, अजगर, अस्वल, अवयव, अवयव, अवघड, अवघड, अडचण. अजगर, अस्वल, अवयव, अवघड, अडचण. छान. ह्याच्यातील खूप शब्द तुम्हाला माहित असणार, पण अस्वलचं मी अर्थ सांगते. अस्वल याने भालू. अस्वल याने भालू. ठीक है, और अवघड और अडचण याने कठिनाई. चला आता आ पासून आई, आवाज, आजी, आपण, आम्ही, आज. वाचा. आई, आई, आवाज, आजी, आपण, आम्ही, आज. छान. ओ पासून आणखी शब्द आहेत. ओढ, ओढ, ओढणे, ओझे, ओझे, ओला, ओरड. ओढ, ओढणे, ओझे, ओला, ओरड. बरोबर. चला, औ पासून पहा. औषध, अवजार, औक्षण, औदुंबर. औषध, औजार, औषध, औदुंबर. औदुंबर. औदुंबर दत्त भगवान को बोलते हैं. आणि आता अंग पासून पहा. अंगण, अंग, अंतर, अंबारी, अंक. अंगण, अंग, अंतर, अंबारी, अंक. छान. तर मुलांनो, आतापर्यंत तुम्ही अ, आ, ओ, औ आणि अंग ह्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द वाचलात, चित्रे शोधलात आणि शब्द खेळाचा आनंद घेतलात. उरलेली चित्रे व त्यांची नावे आता आपण जाणून घेऊ. हा, कारण या चित्रांवर मी विचारणार आहे कोडे. बच्चों, हमने देखा था
उस चित्र समूह में बहुत सारे चित्र थे जिनके नाम अ से या आ से, ओ से, अंग से नहीं शुरू हुए थे, जैसे फुगा, अम्बा। तो इनको हम छोड़ेंगे नहीं, बल्कि इन पर मैं आपसे अभी थोड़ी देर में पहेली पूछूंगी, ठीक आहे? तर कोडे विचारण्या अगोदर मी तुम्हाला प्रत्येक चित्र दाखवणार. तुम्ही ते चित्र नीट निरीक्षण करा. त्यांची नावे मराठीत लक्षपूर्वक ऐका. हा, कारण तुम्हाला चित्राचे नाव मराठीत सांगायचे आहेत. जर तुम्ही हिंदीत किंवा दुसऱ्या भाषेत बोललात तर मग तुम्ही बाद होणार. बाद म्हणजे आउट होणार. मग लक्षपूर्वक ऐका ह्या चित्रांचे नाव. कोणत्या भाषेत? आपल्या मराठी भाषेत. ठीक आहे? तर चला मी दाखवते. आता तुमची पाळी आली आहे. हे बघा, उरलेली चित्रे कोणती होती? आंबा, कुलूप, दफ्तर. आंबा आपको मालूम ही है, आम याचे वेगवेगळे प्रकार असतात. हापूस जग प्रसिद्ध आहे, आणि लंगडा, पायरी, केसर हे सुद्धा, आणि दशहरी लोक खूप मनाने खातात. फळांचा राजा आंबा. दुसऱ्या क्रमांकावर आहे कुलूप. कुलूप म्हणजे ताळे, ताड़ा यानी ताला. हम इसमें क्या लगाते हैं इसको बंद करने के लिए? चाबी. चाबी को मराठी में कहते हैं किल्ली. मुलांनो, एक एक माझे जे शब्द आहेत, वाक्य आहेत, लक्षपूर्वक ऐका हा, म्हणजे तुम्ही पझल एकदम इझी सॉल्व करून घेणार. आणि पुढे आहे दफ्तर. दफ्तर यानी आपका बस्ता या बैग, जिसमें आप लोग क्या रखते हो? कॉपी, किताब, पेंसिल, टिफिन. और इसमें भर के आप उसे कहाँ लादते हो? अपनी पीठ पर, है ना? पाठीवर ठेवताना हे दफ्तर. हा, कारण वजन असतं ना याच्यात. तरी पण आपल्या विभागाने खूप वजन कमी केलंय, आणि करण्याचा पुढेही त्यांचा प्रयत्नच आहे की मुलांच्या पाठीवर जास्त वजन येऊ नये. चला, पुढचं चित्र आहे बघा, टेबल. टेबल माहितच आहे, तुम्ही पाहिलंच असणार आपल्या वर्गात, तुमच्या शिक्षिकेसमोर असतं ते. पुढे आहे केळी. आणि हो, टेबलचे पाय बघा किती आहेत? 4. म्हणायला 4 पाय आहेत, आणि त्या पायांवर तो उभा असतो. पुढे आहे मुलांनो केळी. केळी तुम्हाला माहितच आहे, पिवळी पिवळी लांब 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 आहे. किती मस्त दिसते ना, पिवळी पिवळी लांब लांब, आणि गरिबांचं फळ आहे. पुढचं उरलेलं चित्र होतं पुस्तक. पुस्तक ज्याच्यात आपण लिहितो, वाचतो. काळे काळे अक्षर असतात. पुस्तकाचे पान कोणत्या रंगाचे असतात? सफेद, पांढरी. पांढऱ्या जमिनीवर काळे काळे अक्षर असतात, है ना? आणि तेच वाचून अभ्यास करून तुम्ही लोक हुशार होता, जगात आपले नाव करतात. पुढे आहे, ही आहे टोपी. सर्वांना लागते बरं का. पिकनिक वगैरे जाताना बघा आपण डोक्यावर लावतो, त्यामुळे आपलं उन्हाने बचाव होतो. टोपी लगाने से धूप से हमारा बचाव होता है. इसलिए अक्सर जब हम गर्मी में बाहर निकलते हैं या पिकनिक पर जाते हैं तो बच्चे बड़े शौक से टोपी लगाते हैं. पुढे आहे मुलांनो फणस. फणस याने कटहल. पण तुम्हाला फणस हेच नाव लक्षात ठेवायचं आहे. हा का? कारण जेव्हा मी कोड विचारणार तर तुम्ही जर कटहल बोललात तर मग गेलात, बाद, आउट. आज तुम्हाला ह्याचं नाव काय? आज नाही, नेहमीसाठी फणस हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे मुलांनो फुगा. तुमचा सर्वांचा आवडता फुगा, जे तुम्ही फू फू हवा भरून फुगवता, तो फुगा. चला, आता तुमची पाळी आली मुलांनो. अभी आपकी बारी आ गई है. हा, तयार व्हा. ही कोडी सोडवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, चित्रांची नावे मराठीत सांगा. जर हिंदीत बोललात तर बाद म्हणजे आउट मानले जाणार. ठीक आहे? तर रेडी आहात ना? हो बोला. आर यू रेडी? हो.
ओके, तर चला मी पण तयार आहे माझ्या प्रश्नांबरोबर. हा हा आला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. मी आहे फळांचा राजा, हापूस केसर प्रकार माझा. आंबा. ओके. आंबा. छान छान. आता थांबा हा, आपण उत्तर बघूया. तुम्ही बरोबर बोललात की चूक? अरे वा, अगदी बरोबर. मस्त मस्त. लाल लाल आंबा, पिवळा पिवळा आंबा. हॅलो टीचर. हो. आंबा. आता हेलो टीचर. हाँ बोलिए. आंबा. टीचर नवीन का वीडियो खोलो ना टीचर. ना उधर से हो सकता है. अभी हम आगे बढ़ते हैं. हाँ चलो आता पुढे पाहूया. लांब लांब पिवळी मी आहे. ओके ओके ठीक आहे, बघूया. लांब लांब पिवळी मी आहे. तुम्हाला असं वाटतं या टिंब टिंब मध्ये रिक्त स्थानात केळी येणार. चला बघूया. ओ हो, अगदी बरोबर. केळी. मस्त छान खेळत आहात हा तुम्ही. आता तिसरा प्रश्न हे आहे तुमच्या समोर. मला किल्ली लावा, जिथे जायचं असेल तिथे जावा. किल्ली यानी चाबी. मुझे चाबी लगाइए और जहाँ जाना हो जाइए. अच्छा ठीक आहे. ओके, बघूया उत्तर बरोबर आहे की नाही. अगदी बरोबर. कुलूप. छान हा मुलांनो, तुम्ही मस्त खेळत आहात. असंच खेळत राहा. बरोबर. आणि चौथा प्रश्न आहे. फू फू फुवा, हवेत मला उडवा. ओके पाहूया. कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या. आत्ताच तुमच्या समोर उत्तर येणार. अरे वा मुलांनो, काय बरोबर उत्तर तुम्ही शोधलात. फुगा. चला आता आपली पाचवी कोडी ऐका. हा पाचवा पझल ऐका. पांढरी जमीन, काळी पीक. पुन्हा ऐका. पांढरी जमीन, काळी पीक, चांगल्या गोष्टी वाचून तू शिक. वही पुस्तक. ठीक आहे. आता आपण उत्तर पाहूया. तुमचं बरोबर आहे की चूक आहे. वाव मुलांनो, मस्त ओळखलात तुम्ही. हा पुस्तक. छान डोके चालवत आहात तुम्ही. पुस्तक बरोबर. पांढऱ्या पृष्ठवर आपण लिहितो ना, पांढऱ्या पानांवर आपण लिहितो काड्या काड्या पेनने, पेन्सिलीने. काळी. हा बरोबर. छान. पांढरी जमीन, काळी पीक. मस्त सोडवला तुम्ही ही कोडी. हा आता आपली पुढची कोडी सोडवा. मुले आपल्या पाठीवर ठेवतात पुस्तक, वही माझ्यात भरतात. हे तुमच्यावर आधारित प्रश्न आहे. तर याचं उत्तर तुम्ही बरोबर दिलात की नाही. अगदी बरोबर. छान छान मुलांनो. दप्तर. मस्त. आणि आता शेवटची कोडी मला वाटतंय आता आली. नाही, मी उन्हाने वाचवतो, चंदू मला डोक्यावर लावतो. टोपी. हो हो, या चंदूच्या जागी तुम्ही तुमचं पण नाव घेऊ शकता बरं का, है ना. बघूया तुम्हाला कोण उन्हाने वाचवतो. टोपी. सही सही, एकदम बरोबर. व्हेरी गुड हा मुलांनो. छान. आता पुढचं. हा, मला आहेत 4 पाय, पण मला चालता येत नाही. टेबल. अरे हा, टेबल. बघूया तुम्ही बरोबर बोलला. चुकीचं उत्तर. हा, टेबल, मेज, बार. तुम्ही हे तिन्ही बोलू शकता. हा, उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं. एक पण चुकत नाहीये मुलांनो. असंच खेळत राहा. हा चला. हा
आता आपली शेवटची कोडी आली आहे. आता हे जर तुम्ही बरोबर बोललात तर तुम्ही सर्व A+ स्टार. ओके. आतून नरम वरून काटा, उत्तर सांगून कोडी आटपा. औजार. अंदर से नरम होता है, ऊपर से काटा काटा होता है. अंदर पीला पीला मस्त, उसमें से फणस. फणस. अच्छा देख. ओके ओके. बघूया औजार बरोबर आहे का फणस. औजार जिसने बोला वो आउट हो जाएगा. हाँ फणस. अब जिसने फणस बोला वो सुपरस्टार. मुलांनो तरी पण एक चालतं. एक चालतं. तुम्ही सर्व खूप चांगलं खेळलात आणि स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर सोडवलात. चला आता आपण पुढे वळूया. आपली कोडी संपली. मज्जा आली ना तुम्हाला. कोडी सोडवण्यात मजा आली ना. हा चला आता आपण जरा हे ओळखा पाहू. हे काय आहे वरचं चित्र काय कुठे तुम्ही पाहिलात. चिमडी. नाही. हे वरचं जे चित्र आहे इथे दोन चित्र तुम्हाला दिसत असणार. वरती जे चित्र आहे ते आठवतं तुम्ही कुठे पाहिलात. कोणत्या पुस्तकात पाहिलात. नाही. अहो हे तुमचं मराठी सुलभ भारतीचं पुस्तक आहे. मराठीचं पुस्तक आहे. त्याचं मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठ आहे सबसे ऊपर का. किती सुंदर आहे ना. अतिशय सुंदर हे मुखपृष्ठ आहे. या मुखपृष्ठाच्या काही कोड्या दिल्या होत्या जे आपण मागील मराठीच्या तासा सोडवल्या होत्या. कोडी सोडवा या प्रश्नाखाली दुसरा प्रश्न आहे वाचा. तर काय वाचायचं आहे. चिमणी. ते आहे चिमणी. किती चिमड्या. मोर. एक मिनिट. नाही. किती चिमणी आहे पहिल्या चित्रात जिथे एरो दिसत आहे तिथे किती चिमणी आहे. ओके आता ऐका. एक चिमणी आहे म्हणून म्हणूया एक चिमणी. आणि ह्या चौकटीत बघा दुसऱ्या चौकटीत किती चिमणी आहेत. 3. बरोबर. तर आपण ह्यांना चिमणी आता म्हणायचं नाही. काय म्हणायचं. चिमण्या. तर चिमणी. आणि एकापेक्षा जास्त असेल अनेक असेल तर चिमण्या असं म्हणायचं. पण बघा एक असेल तर मोर म्हणायचं आणि अनेक तर मोर्या म्हणायचं. मोर्या किंवा मोरे नाही म्हणायचं. त्यांना मोरच म्हणायचं. म्हणजे मोर एक असणार तरी पण मोर आणि अनेक असणार म्हणजे चिमणीचं अनेक वचन होतो चिमण्या. पण मोराचं अनेक वचन फक्त मोरच होतो. मोर. आणखी माहिती मिळवण्याकरिता पाहूया पुढचं स्लाइड. मुलांना मुखपृष्ठाच्या मागे हे देण्याचा उद्देश आहे की तुम्हाला वचनची माहिती व्हावी. वचन काय आहे तर व्याकरण आहे. हे व्याकरण आहे. ठीक आहे. वचन म्हणजे काय. वस्तू एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते. त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात. ठीक है. तो बच्चों नाम अर्थात क्या है संज्ञा. हिंदी में आप जिसे संज्ञा कहते हैं उसे मराठी में कहते हैं नाम. तो जैसा कि आप जानते हैं कि किसी भी व्यक्ति प्राणी वस्तु स्थान वनस्पति भाव इत्यादि के नाम को कहते हैं संज्ञा. किसी भी नाम को कहते हैं संज्ञा. पर मराठी में संज्ञा शब्द को कहते हैं नाम. क्या कहते हैं नाम. तो अतः वस्तु एक है या अनेक यह वस्तु के नाम के स्वरूप से पता चलता है. जैसे एक वस्तु है घड़ी
अब घड़ी इस शब्द स्वरूप से यह बोध होता है कि वस्तु एक है, अर्थात घड़ी एक है। अब घड़ी इस शब्द का स्वरूप बदलते हैं घड़ियां। घड़ियां इस शब्द रूप से हमें यह बोध होता है कि वस्तु अनेक है। तो अब आपको संज्ञा, जिसे हम मराठी में नाम कहते हैं, उसका रूप समझ में आ गया होगा। और जब इस संज्ञा रूप अर्थात नाम रूप से हमें वस्तु एक है या अनेक इसका बोध होता है, तो उस शब्द को, उस संज्ञा का अर्थात उस नाम का वचन कहते हैं। आता आपण पाहणार आहोत वचनाचे प्रकार। मुलांनो, वचनाचे दोन प्रकार आहेत। पहिला आहे एक वचन आणि दुसरं आहे अनेक वचन। तर एक वचन म्हणजे काय? नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एक वचन म्हणतात। नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एक वचन असते। उदाहरणार्थ आंबा, चिमणी, झाड़, मुलगा इत्यादि। तो बच्चों, एक वचन क्या है ये आपको समझ में ही आ गया होगा कि जिस शब्द से हमें सिर्फ एक वस्तु की कल्पना होती है वो एक वचन है। और एक वचन में जो नाम है, वस्तु किसी का भी नाम, उसका स्वरूप मूल होता है, जो असली रूप होता है वही उसका एक वचन में भी स्वरूप होता है। अनेक वचन किसको कहते हैं? देखिए, नामावरून अनेकांचा बोध झाल्यास त्याला अनेक वचन म्हणतात। जब नाम यानी संज्ञा, अब ये याद रख लीजिए कि मराठी में नाम यानी संज्ञा, तो जब संज्ञा शब्द से हमें यह पता चलता है कि यहाँ बहुत सारी चीजें हैं, वस्तुएं हैं, नाम है, तो उसे हम अनेक वचन कहते हैं। उदाहरणार्थ कुत्रे, घोड़े इत्यादि। तर चला आपण आता काही उदाहरणे पाहूया। एक वचन, अनेक वचन। एक वचन आंबा आणि अनेक वचन म्हणतात आंबे। हे आहे गुबगुबीत मांजर, एक वचन, आणि मांजरला अनेक वचनात मांजरे म्हणतात। एक वचन कुत्रा, अनेक वचन कुत्रे। एक वचन पेन्सिल, अनेक वचन पेन्सिली। लक्षपूर्वक ऐका हा मुलांनो। एक वचन आहे चटई, चटईचा एक वचन चटई, आणि अनेक वचन केल्यास त्याला म्हणतात चटया। चटया, चटया। हे बघा मुलांनो, सुंदर सुंदर फूल गुलाबाचं आहे। एक गुलाब असेल, एक फूल असेल तर आपण त्याला म्हणू फूल, पण अनेक असणार, अनेक फुले असणार तर आपण म्हणूया फुले। मात्रा पण बघा बदलली आहे, दीर्घ पासून ह्रस्व झाली आहे, फुले, फुले। हे बघा, आता आहे मुलगा, किती आहे? एक, तर एक वचन मुलगाचा अनेक वचन होतो मुलगे। एकापेक्षा जास्त मुलगा असणार तर त्यांना म्हणूया मुलगे। काय म्हणायचं? मुलगे, मुलगा, मुलगे। आता मुलीला, मुलगीला पण बघूया। एक वचन मुलगी आणि एकापेक्षा जास्त असल्यास म्हणूया मुली। काय म्हणूया? मुली। मुलगा, मुली। मुलगीचं अनेक वचन होतो मुली। इथे बघा, घोडा धावत आहे। एक वचन घोडा, अनेक वचन घोडे। अरे वा, किती सुंदर सुंदर ससा आहे तिकडे। तर ससा एक वचन आणि सस्याचं अनेक वचन होतो ससे। ससा, ससे। सफरचंद, अपन इंग्रजीत ह्याला म्हणतो एप्पल और हिंदी में बोलते हैं सेब, लेकिन मराठी में नाम याद रखना है आपको, सफरचंद। सफरचंद एक वचन आणि अनेक वचन पण सफरचंद। ठीक आहे? तर मुलांनो, असे पण शब्द असतात ज्यांचं जेव्हा आपण अनेक वचन करतो तेव्हा त्यांची
रूपे बदलत नाहीत. सफरचंदचं सफरचंदच आहे बघा. जसं आपण आता थोड्या वेळा अगोदर पाहिलं होतं ना, मोरचं मोरच, एक वचन पण मोर, अनेक वचन पण मोर. त्याचप्रमाणे एक वचन सफरचंद आणि सफरचंदचं अनेक वचन पण सफरचंद. याच्या शब्दात शब्द स्वरूपात कोणताही बदल होत नाही. मासा, एक वचन मासा, अनेक वचन मासे. गाय, एक वचन आहे गाय आणि अनेक वचन गायचं होणार गाई. गाई, गाय, गाई. आता आपण थोड्याच वेळात सफरचंदचं उदाहरण पाहिलं की त्याचं अनेक वचन केल्यावरही त्याच्या शब्द स्वरूपात बदल आला नाही. तर एक वचन व अनेक वचन सारखे असणारी आणखीन काही नामे पाहूया. नामे अर्थात संज्ञा देखते हैं जिनका एक वचन व अनेक वचन सेम रहेगा, उसमें कोई भी परिवर्तन नहीं होगा. हे बघा, एक वचन पक्षी, अनेक वचन पण पक्षी. पक्षी, पक्षी. एक असेल तरी पण पक्षी, अनेक असेल तरी पण पक्षी. उंदीर, एक वचन पण उंदीर, अनेक वचन पण उंदीर. उंदीरचं उंदिरे, उंदिरा असं काही होणार नाही. उंदीरचं एक वचन पण उंदीर आणि अनेक वचन सुद्धा उंदीर. सिंह, जंगलाचा राजा आलाय हा, सिंह. सिंहाचं पण एक वचन सिंह, अनेक वचन पण सिंह. एक सिंह असेल तरी पण सिंह, अनेक सिंह असणार तरी पण सिंह. हत्ती, हत्तीचं पण एक वचन हत्ती आणि अनेक वचन सुद्धा हत्ती. हो, आता मुलांनो, आज आपण अ, आ, ओ, औ आणि औ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांचे नाव चित्रसमूहातून शोधण्याचा आनंद घेतला. अतिरिक्त चित्रांवर कोडी सोडवता सोडवता गंमतही केली. वचन म्हणजे काय, एक वचन, अनेक वचनची उदाहरणे सुंदर सुंदर चित्रांच्या माध्यमातून पाहिल्या. आता वेळ आहे गृहकार्याची. आजचा गृहकार्य आहे अ, आ, ओ, औ, अं या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे पहा व ओळखा. ठीक आहे, तुम्हाला त्यांची नावे लिहायची आहेत, तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा आजचा तुमचा गृहकार्य आहे. मला सांगा, हा स्क्रीनशॉट काढल्यानंतर मला सांगा, झाला काढून? हो. छान. मुलांना तुमच्या बरोबर मलाही गंमत कोडे ह्या पाठात खूप मजा आली. हा, मी देखील एन्जॉय केलं. मला पक्की खात्री आहे तुम्हालाही देखील नक्कीच एन्जॉय मज्जा आली असणार. आली की नाही? हो टीचर. ओके, ठीक आहे, छान. तर असेच आनंदी रहा, खुश रहा, आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करा, सफल व्हा, यशस्वी व्हा, ही माझी शुभकामना. आता मला म्हणजे तुमच्या मराठी शिक्षिका अनुराधा सिंगला निरोप द्या मुलांनो. धन्यवाद. स्वतःची अशीच खूप खूप काळजी घेत राहा.